जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा. तट्टा वृषभाशी दाना तृण मागू नये जाना. बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा. तुका म्हणे घेती देती तेही नरका जाती. अशा प्रकारचा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. यामध्ये कीर्तन मर्यादा सांगितलेली आहे. एक संत त्यांच्याही पुढे जाऊन सांगतात, कीर्तनाचा विकरा मातेशी गमन भाड खाई धन विटाळतो. या अभंगाचा अर्थ करून काही मंडळी टीका टिप्पणी कीर्तनकारावरती करतात. शास्त्राचा नियम दुहेरी असतो. शास्त्र असं सांगते, पाणी, अन्न आणि ताक, दही, दूध याची विक्री करू नये असं शास्त्रीय नियम सांगतात. आज हॉटेलवर अन्न विकल्या जाते, दही दूध तूपसुद्धा विकल्या जातं, गाई विकल्या जातात, जमिनी विकल्या जाते. तर कालानुरूप त्यात बदल होत गेले आणि ते व्यवसाय म्हणून पुढे आले. असो, कलाकार माणसांना 20-20 वर्ष तपश्चर्या केल्या त्यावेळेस एक कलाकार बनतो आणि कलाकाराचं जीवन अर्पण केलेलं असतं. त्याला अन्नपाणी जेवण जर आपण देणार नाही तर मग हे धर्मकार्य चालेल कसं, असं मला टीका करणाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.